सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे 30 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अमर आणि मानसी साडीच्या ढिगाऱ्यातून बाहेर पडले आणि अमर म्हणाला, चल आईकडे जाऊन तिला आपण विचारू. ती म्हणाली, नाही मी नाही येणार आणि आता तर मी त्यांच्या नजरेला नजर देऊन नाही पाहू शकत. तो म्हणाला, म्हणू चल ना गं, हे बघ हनीमूनसाठी आपण दोघे जाणार आहे ना, मी एकटा नाही जाणार, मग परवानगीसुद्धा दोघांनी घ्यायची. असं म्हणत त्यानं तिला पुढं ढकलून आईच्या रूममध्ये आणली. तर आई पुस्तक वाचत होती. मानसी घाबरून म्हणाली, बघा आई वाचत आहेत ना, नको त्यांना डिस्टर्ब करायला, चला आपण परत जाऊ. असं म्हणून ती मागे वळली. तसं तिच्या मागेच उभ्या असलेल्या अमरनं तिला पकडली आणि म्हणाला, मनू अगं काय हे, मी काय म्हणत होतो, अगं आई आहे ती, वाघीण नाही जे इतकी घाबरतेस. ती हळू पण दबक्या आवाजात म्हणाली, मग तुम्ही का नाही बोलत, मला कशाला पुढे घालता, मी सून आहे, तुम्ही मुलगा, तुम्ही बोललं तर त्यांना ऑड वाटणार नाही. तो म्हणाला, वागवा, सगळे बेनिफिट तू घेतेस, लाड सगळे तुझे, आणि अशा वेळी मी मुलगा आहे हे आठवतं का तुला. आता ती त्याला गोड बोलत म्हणाली, अमर प्लीज प्लीज नको ना. आणि तोही तितक्याच गोड आवाजात म्हणाला, मनू प्लीज प्लीज असू दे. आणि त्यांची खुसरफुसर ऐकून आई म्हणाली, काय चाललं आहे. तसे दोघेही चपापले. ती मनात म्हणाली, सागर गेल्यापासून किती कोमेजून गेलं होतं हे घर. तो होता तेव्हा अमर आणि सागरची मस्ती पाहून मन भरून यायचं, घर कसं भरल्यासारखं वाटायचं. पण तो गेला आणि घराचं घर पण गेलं. पण आता पुन्हा अमर आणि मानसीच्या या खोड्यांनी मस्तीखोरपणामुळे घर जिवंत झाल्यासारखं वाटतं. आणि मग ती पुन्हा थोडं हसं दाबून कडक आवाजात म्हणाली, या असे पुढे या. आणि दोघेही अपराध्यासारखे तिच्या पुढे येऊन उभा राहिले. राजलक्ष्मी तिचं हसू दाबत म्हणाली, सकाळपासून बघते की तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, काय काम होतं का अमर. अमर म्हणाला, हो आई, पण मी नाही, मानसीला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तशी मानसी डोळे मोठे करून म्हणाली, नाही आई मी नाही, यांनाच बोलायचं होतं. आणि आता पुन्हा त्या दोघांचं सुरू झालं, पहले आप. आणि राजलक्ष्मी म्हणाली, अरे थांबा थांबा, आता बोला पटकन काय असेल ते. मग अमरच सुरुवात करत म्हणाला, आई मानसी खूप दिवस झाले माहेरी गेली नाही ना, म्हणून तिला तिच्या आईबाबांची खूप आठवण येत होती. आणि तिच्या आईला कोरोना झाला होता, तेव्हापासून फक्त फोनवरच बोलली आहे ती. तर ती अशी म्हणत होती की तिला तिच्या माहेरी जायचं आहे. आणि अमरनं आता सगळं मानसीच्या नावावर खपवलं म्हणून ती त्याच्याकडे चिडून गाल फुगवून बघत होती. मग राजलक्ष्मी म्हणाली, हो का, मग त्यात एवढं संकोच करत बसण्यासारखं काय आहे, जा तू आईला भेटून ये. पण मानसी लगेच यायचं हां, आता तू गरोदर आहेस, मला तुझी काळजी वाटते. का असं करूया, मी सुद्धा येते तुमच्यासोबत, आपण लगेच भेटून परत येऊ. आणि अमर म्हणाला, आई अगं तिला राहू दे ना थोडे दिवस माहेरी, तिला बरं वाटेल. आई मानसीला म्हणाली, मानसी तुझी इच्छा आहे का गं राहायची. आता ती फक्त खाली मान घालून उभा राहिली होती. मग आई म्हणाली, ठीक आहे जा तू, पण अमर तुझं काय रे, तुला करमेल का तिच्याशिवाय, आणि साडीच्या घड्या घालून झाली की नाही अजून. असं म्हणून ती हसायला लागली. आणि मानसी लाजली आणि तिच्या बेडरूममध्ये गेली. अमर हसून म्हणाला, आई अगं आम्हा दोघांना बोलावलं होतं तिच्या बाबांनी, लग्न झाल्यापासून गेलो नाही ना. जोडीनं म्हणत होते की कसला तरी मानपान करायचा आहे. आणि आई म्हणाली, बरं जा तुम्ही, पण अमर तिला सांभाळून ने आणि सांभाळून आण. हो आई असं म्हणून आपली थाप आईला पटली या आनंदात अमर बेडरूममध्ये गेला आणि म्हणाला, मनू चल पॅकिंग कर, आपण उद्याच निघतोय. ती म्हणाली, आईंशी खोटं बोलायचं. तो म्हणाला, मनू अगं खोटं कुठं, आपण 4 दिवस महाबळेश्वरमध्ये राहायचं आणि 5व्या दिवशी तुझ्या आईकडे थांबून यायचं. आहे की नाही मस्त प्लॅन. आता तिला धाकधूक वाटत होती, पण हनीमूनच्या आठवणीने खुश होत तिनं त्याला साथ देत होती. आता दोघांनी आईबाबांचा निरोप घेतला आणि अमरची गाडी थेट वळली ती महाबळेश्वरकडे.
तिनं लेव्हेंडर कलरची साडी घातली होती आणि त्यानं नेव्ही ब्लू कलरचा टी शर्ट आणि वर जॅकेट. ते दोघेही शोभून दिसत होते एकमेकांना. त्यानं रात्रीच सगळं बुकिंग करून ठेवलं होतं. कुठे कुठे हलकासा पाऊस पडत होता, हवेत गारवा होता. ढग यायचे आणि बरसून मोकळे व्हायचे, पुन्हा दाटून यायचे. पावसाळी वातावरण होतं. त्यानं गाडीत रोमॅन्टिक गाणी लावली होती. तो ड्रायव्हिंग करत असताना मधून मधून तिचा हात पकडायचा. तशी ती फार शहारवत होती. हा त्याचा पहिला स्पर्श नसला तरी ती फिलिंग तिच्या मनात येत होती. ते वातावरणच खूप रोमॅन्टिक होतं. ती लाजून खिडकीतून बाहेर बघत होती आणि तो तिच्याकडे गालात हसत तिरक्या नजरेनं बघत होता. आता त्यानं एका मॉलसमोर गाडी थांबवली आणि तिथंच तिच्यासाठी त्याला हवी ती सगळी शॉपिंग केली आणि तिला त्यानं चेंजिंग रूममध्ये कपडे चेंज करायला पाठवलं आणि ती चेंज करून आली. तो बाहेर उभा होता मोबाईलमध्ये बघत. ती त्या शॉर्ट टाईट वन पीसमध्ये कशी दिसेल याची तो कल्पना करत होता आणि ती दरवाजा उघडून बाहेर आली. ती थोडी संकोच करत होती त्याच्यासमोर यायला. सारखी सारखी खांद्यावर असलेल्या त्या ड्रेसच्या स्ट्रीपला हात लावत होती. अमरनं वर पाहिलं आणि तो तर फ्लॅटच झाला. वाव, सो ब्युटिफुल असं म्हणून तो त्याच्याही नकळत तिच्या जवळ गेला आणि आता ती जास्तच अवघडली, लाजली आणि अमरने तशीच तिला पुन्हा त्या चेंजिंग रूममध्ये ओढली आणि दार लावून घेतलं आणि ती हबकली. अमरचा धसमुसळेपणा तर आत्ताच सुरू झाला होता. मग तिकडे जाऊन तो काय करणार काय माहीत. त्यानं तिला भिंतीसोबत दाबली आणि तिच्या कानामागे सारलेल्या केसांतून एक बट त्यानं पुढं घेतली आणि गोल गोल फिरवत तिच्या चेहऱ्यावर सोडली. आता मानसी फार हॉट आणि सेक्सी वाटत होती आणि ती लाजून म्हणाली, काय हे, कुणी येईल ना. त्यानं तिचं ऐकून न ऐकल्यासारखं करत तिच्या प्रशस्त अशा उघड्या मानेवर किस केला आणि ती शहारून गेली. ती त्याला म्हणाली, अमर नको ना, हे काय चाललंय तुमचं, आपण तिकडे जाऊन हे करूया ना. तो म्हणाला, ते तर होणारच आहे, पण आता तू इतकी हॉट दिसतेस की आय कांट वेट म्हणू. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि लिप लॉक करत किस करू लागला. त्याच्या किसनं तीही थोडी हरवून गेली त्याच्यात आणि मग भानावर आली आणि थोड्या वेळात तिनं त्याला दूर केलं आणि लाडात म्हणाली, अमर बास झाला आता. तुमचा जो काही मूड असेल तो तिथं गेल्यावर दाखवा. ही काही जागा आहे का रोमॅन्स करायची. मग तो नाईलाजानं तिच्यापासून दूर झाला. त्यांनी नाश्ता केला आणि पुन्हा गाडीत बसले. आता जसे जसे ते पुण्यातून बाहेर निघत होते तसतसे सगळे विचार बाजूला पडत होते. फक्त तो आणि ती. दुपार होता होता ते महाबळेश्वरला पोहोचले. त्यातला थंडगार वारा अंगाला स्पर्शून जात होता आणि ते दोघे एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांच्या मिठीतच फिरत होते. आता पाऊस चालूच होता. तिला थंडी वाजायला लागली. त्यानं त्याचं जॅकेट तिच्या अंगावर टाकलं तरी तिची थंडी कमी होईना. मग 1-2 पॉईंट पाहून ते संध्याकाळी हॉटेलवर आले आणि राजलक्ष्मीचा फोन आला. ती म्हणाली, अमर, अरे पोहोचला का तुम्ही दोघं. तो म्हणाला, हो आई, पोहोचलो. ती म्हणाली, अमर, मानसी कशी आहे, तिच्याकडे फोन दे. त्यानं मानसीला फोन दिला. ती म्हणाली, आई बोला ना. आई म्हणाली, अगं तू कशी आहेस ते विचारण्यासाठी फोन केला होता. आणि तुझ्या आईची तब्येत कशी आहे, आता त्या बऱ्या आहेत का. आणि मानसी मनात म्हणाली, या अमरमुळे ना मला अजून काय काय करावं लागेल काय माहीत. किती खोटं बोलू मी अजून आईंशी. मला तर माझीच खूप लाज वाटते. आणि मग ती म्हणाली, आई, अहो आहे आईची तब्येत बरी. आणि ती म्हणाली, अगं मानसी, तुझ्या आईला फोन दे ना, मला बोलायचं आहे. आणि मानसीने डोळे मोठे केले. आता काय करायचं. आणि मग अमर म्हणाला, आई अगं त्या फोनवर बोलतायत कोणाशी तरी, मी तुला नंतर फोन करतो, त्यांचा कॉल झाला की. असं बोलून फोन ठेवला आणि मानसी म्हणाली, आता सारखं सारखं खोटं बोलायचं का आईंशी. अमर, तुम्ही खूप खोटारडे आहात. तो म्हणाला, प्यार और जंग में सब कुछ जायज होता है म्हणू. आणि थोडा चिडून म्हणाला, आता सोड बरं ते सगळे विचार, आपण कशासाठी आलो आहोत इथं ते करूया. काय गं सारखं आई 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 असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली. ती त्याच्या मिठीत गेली आणि छातीवर डोकं ठेवून म्हणाली, अमर, आणखी एक बोलू.
तुम्ही चिडणार नाही ना? तो म्हणाला बोल, पण शेवटचं आणि आपल्याविषयी असेल तर बोल. मग तर ती शांतच बसली. तो म्हणाला अगं बोल ना. ती म्हणाली नको, तुम्ही चिडता खूप. तो हसून म्हणाला आता इतक्या रात्री आपण एकत्र घालवल्या तरी घाबरतेस मला? ती त्याला आणखीन घट्ट मिठी मारत म्हणाली हो, तुमची भीती वाटते मला. तुम्ही सोडून तर नाही ना जाणार अमर मला? मी आता तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आधी मी राहू शकत होते आईबाबांसाठी, पण आता नाही. अमर, तुम्ही माझ्या श्वासात, माझ्या नसानसात भिनले आहात. मी तुमच्याशिवाय जगणार नाही. आणि तो थोडा हसून म्हणाला समजा मी तुला सोडून गेलो तर काय करशील? तशी तिनं त्याच्या भोवतीची तिची मिठी आणखीन घट्ट केली आणि भावूक होऊन म्हणाली मी जीव देईन अमर. अमरशिवाय मानसी ही कल्पनाच करवत नाही आता मला. तुमच्याशिवाय आधी मी अपूर्ण होते, पण आता तुमच्याशिवाय मी शून्य आहे. असं म्हणून ती रडायला लागली आणि त्यानं तिला तशीच मिठीत दाबली आणि म्हणाला मनू, वेडी आहेस का गं तू? आणि मी कुठेच नाही जाणार तुला आणि आपल्या बाळाला सोडून. आता नको रडू. त्यानं तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला बोल ना, काय विचारणार होतीस? ती म्हणाली हेच की जेव्हा आईंना कळेल की आपण त्यांना खोटं बोलून इथे आलो आहोत तर काय होईल? आणि अमर हसायला लागला आणि म्हणाला बघ, तू ना अशी आहेस. आईशिवाय दुसरा विषयच नसतो तुझ्याकडे. पण तुझंही बरोबर आहे. तू नको काळजी करूस, मी सांगेन ना तिला. आणि आपण इथून गेल्यावर तू मी सुखरूप आहोत हे बघून ती काही नाही बोलणार. आणि आत्ता जर नसतो ना आपण इथे आलो तर मला कधीच नसतं शक्य झालं. मग आपलं बाळ येणार, कुटुंब वाढणार, मी कंपनी जॉय करणार, तुझ्या माझ्या जबाबदाऱ्या वाढणार आणि ही मोमेंट आपण मिस केली असती ना. ती आता बऱ्यापैकी सावरली होती. तिला त्याचं म्हणणं पटलं. मग दोघेही खाली जेवायला गेले. छान कॅन्डल लाईट डिनर केला दोघांनी. अमरने त्याला जे हवं होतं ते सगळं अरेंज केलं होतं. त्याला जे जे शक्य होतं ते सगळं तो मानसीसाठी करत होता. या 4 दिवसात लग्न झाल्यापासून तिला स्वीकारेपर्यंत जो एकांत भोगावा लागला होता त्याची कसर तो भरून काढणार होता. त्याचं ते कॅन्डल लाईट डिनर सरप्राईज पाहून ती खूप आनंदून गेली. तिथली सिटिंग अरेंजमेंट ही खालीच होती, जमिनीवर. समोर टेबल ठेवलं होतं कमी उंचीचं, त्यावर जेवण ठेवलं होतं आणि खाली गादी टाकल्या होत्या बसायला. आणि ती त्याच्या समोर न बसता त्याच्या शेजारी जाऊन बसली, त्याच्या मांडीला मांडी लावून. आणि त्यानं त्याच्या मांडीने तिची मांडी दाबली. तशी तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली. आणि ती गालात मंद हसत, दाताने ओठ दाबून हसत होती. त्यानं तिला पहिला घास भरवला आणि म्हणाला मण्या, बोट चावायचं नाहीस हां. तशी ती खुदकन हसली आणि लटक्या रागात म्हणाली मग नको मला तुमचा घास. तो म्हणाला बरं, चाव काय चावायचं ते, अगदी रक्तबंबाळ करून टाक मला. मग तर झालं. ती म्हणाली इतकं पण नाही चावणार मी. तो म्हणाला मग एक काम कर, तूही मला भरव एकाच वेळी, मग मज्जा येईल. तू जर मला चावलीस तर मीही तुला चावणार. हिसाब बराबर. मग तिनंही एक घास उचलला आणि त्याच्यासमोर पकडला. आता तिनं त्याचं बोट नाही चावलं, कारण अमर टिट फॉर टॅट करणार हे तिला माहीत होतं. पण अमरनं मात्र तिची बोटं तोंडात पकडली. तिच्या डोळ्यात डोळे घालून हळूहळू तो तिची बोटं त्याच्या ओठांनी चोखू लागला. तशी तिची धडधड व्हायला सुरुवात झाली. तिच्या पोटात खड्डा पडून मांड्यांमध्ये सळसळ जाणवायला लागली आणि तिनं त्याच्या तोंडातून बोटं काढली. मग त्यानं अजून तिला भरवायला घास उचलला. ती म्हणाली आता खाईन माझ्या मी हातानं, तुम्ही जेवण करा ना. तो म्हणाला की आता तू माझी जबाबदारी आहेस आणि तुझी काळजी आता केली पाहिजे ना मला, नाहीतर तुझी सासू काय सोडणार नाही मला. ती हसली आणि म्हणाली अमर, आता तुम्हीच विषय काढला ना आईंचा. तो म्हणाला सॉरी, पण अगं काय करू, तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मग दोघांनीही छान डिनर केला आणि ते रूममध्ये आले आणि त्यानं लाईट लावली. तशी मानसीची नजर अख्ख्या रूमवरून फिरली आणि बेडवर येऊन स्थिरावली. आणि हे सरप्राईज पाहून तिने आश्चर्याने तोंडावर हातच ठेवला. तिचे डोळे विस्फारले आणि ती म्हणाली हे काय आहे अमर? तो म्हणाला
आपला हनीमून. त्यावेळी तर लॉकडाऊन होतं. मी काहीच अरेंज नाही करू शकलो, फक्त एक ओंजळ गुलाबाच्या पाकळ्यांशिवाय. पण आत्ता मला सगळं करायचं आहे तुझ्यासाठी, ते सगळं जे तुझ्या हक्काचं आहे. आणि त्यांचं हे बोलणं ऐकून तिनं एक्साईट होऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि त्यानं तिच्या उघड्या मांडीवरून अलगद त्याची बोटं फिरवली. तशी तिनं त्याच्या भोवतीची मिठी आणखीन घट्ट केली.